राज ठाकरेंनी शिवतीर्थावर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचं समजतंय। 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाच्या नियोजनावर या बैठकीमध्ये चर्चा पार पडली। मोर्चा खोट्या मतदारांचा नाही तर खऱ्या मतदारांसाठी। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचं हे वक्तव्य। गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। न भूतो न भविष्यती मोर्चा होईल असं नियोजन करा असेही आदेश त्यांच्याकडून देण्यात आलेत। मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी असल्याचं सुद्धा राज ठाकरे म्हणतात। निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात 1 नोव्हेंबरला हा मोर्चा निघतोय आणि त्याच संदर्भात त्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली। नेमके काय आदेश दिले या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी बघूयात। हा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे। मोर्चा खोट्या मतदारांचा नाही तर खऱ्या मतदारांसाठी आहे। गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा। न भूतो न भविष्यती मोर्चा होईल असं नियोजन करा। तर हे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना या बैठकीच्या माध्यमातून दिलेले आहे। आणि याच बैठकीविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। श्रेयस, बघतो तर ही सगळ्यात महत्त्वाची बैठक आज पदाधिकाऱ्यांसोबत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर घेतली आहे, ज्यात त्यांनी प्रामुख्याने सांगितलं की 1 तारखेचा जो मोर्चा असेल तो भूतो न भविष्यती असा मोर्चा झाला पाहिजे। त्यासोबतच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत या मोर्चाची चर्चा आणि दखल ही घेतली पाहिजे। एकंदर पाहायला गेलं तर आपल्याला आजही माहिती आहे की रूट मॅप जो आहे या मोर्चाचा तो अजूनपर्यंत ठरलेला नाही। आझाद मैदानपर्यंतचा हा मोर्चा जरी असला तरी आझाद मैदानपर्यंत पोहोचण्याचा जो मोर्चा आहे तो मोर्चा कुठपर्यंत असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र या घटकेला मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं आपल्या पदाधिकाऱ्यांना थेट सांगितलंय की या मोर्चात सगळ्यांनी सामील व्हायचंय। हा मोर्चा कुठल्याही सत्तेसाठी नाही तर ह्याच्यासाठी आहे, सत्य बोलण्यासाठी आहे। आणि हीच गोष्ट आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे सांगितलंय। त्यानंतर 10 मिनिटांनी संजय राऊत यांनी पण सुद्धा मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। त्यामुळे आता या मोर्चाचं स्वरूप जे आहे पुढच्या 2-3 दिवसात क्लिअर होईल की हा मोर्चा भव्य दिवस असणारच आहे, पण काय त्याचं स्वरूप असेल, कितपर्यंत असेल, कोणाकोणाची भाषणं होतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं। गौरी, श्रेयस असं सोबत राहा अजून।